पीपल्स पार्टी ऑफ इंडिया यांची डिसेंबर 2017 रोजी निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. 2019च्या निवडणुकीत भाग देखील घेतला होता. 2019 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि झारखंड विधायक MLA निवडणूक लढवली. सटाणा मध्य प्रदेश महामंडळासाठी 4 पार्षद निवडून देखील आले. आता संपूर्ण भारतातून एकूण 133 उमेदवार निवडणूक लढवत होते. भारतामध्ये 22 राज्यांमध्ये निवडणूक पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक हा आता भारतातील काँग्रेस नंतर सर्वाधिक उमेदवार देणारा तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकर चळवळीतील अभ्यासू, सक्रिय व समर्पित पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे कार्यकर्ते उत्तम किसनराव तिरपुडे हे आहेत. त्यांचे शिक्षण MSc LLB असून त्यांचं निवडणूक चिन्ह फळांची टोपली ही आहे. राजनीती नाही मिशन आहे, व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. उत्तम किसनराव तिरपुडे यांचे हे मिशन आहे. माझं नाव देवेंद्र सोपान घाडगे. मी ठाण्याचे जे आपले खासदार उभे आहेत त्यांचा प्रतिनिधी आहे. उत्तम किसनराव तिरपुडे हे ठाण्यामध्ये 25 लोकसभा ठाणे या मतदारसंघात पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि आज आपल्या समोर BD बोरकर साहेब जे आपले पक्षाचे संस्थापक आहेत आणि त्यांच्याशी आपण 2 शब्द बोलू. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया 2018ला याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. ही पार्टी मुख्यत्वे करून याच्यासाठी बनवलेली आहे की ह्या देशामध्ये जवळजवळ 73 पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि प्रामुख्यानं 2 नॅशनल पार्टीज आहेत, अजूनही आहेत, आणि जवळजवळ 5 ते 6 स्टेट लेवलच्या रजिस्टर्ड रिकॉग्नाइज पार्ट्या आहेत. पण ह्या पार्ट्यांनी आजपर्यंत ह्या देशातील जो मूळ निवासी बहुजन समाज आहे, जो 90% आहे, त्यांचे जे मूलभूत अधिकार भारताच्या संविधानामध्ये दिलेले आहेत त्यांना ते अजूनही मिळालेले नाहीत आणि म्हणून ही पार्टी बनवण्यात आली. या पार्टीतर्फे आमचा जर तुम्ही मॅनिफेस्टो जर बघितला तर त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते त्यांना देण्याच्यासाठी ही पार्टी कार्यरत राहील पार्लमेंटमध्ये. आणि विशेष म्हणजे ह्या देशामध्ये स्पेशली महाराष्ट्राच्या संबंधानं जर बोलायचं झालं तर जवळजवळ 63,000 शाळा सरकारी शाळा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं होणार हे आहे की प्रत्येक वर्षी जवळजवळ 17 ते 18 लाख मुलांना शाळेपासून वंचित केल्या जाईल. मनुस्मृतीमध्ये जे आम्हाला एज्युकेशनची बंदी होती ती नव्या पद्धतीनं आम्हाला एज्युकेशन पासून वंचित करण्यात येत आहे. आणि एकदा जर एज्युकेशन पासून आम्ही जर वंचित झालो तर मग सरकारी नोकऱ्यांमध्ये येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा पद्धतीनं पुन्हा ह्या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रकार सुरू आहे. त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत. मी संदेश जाधव पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा एक कार्यकर्ता आहे. तर आता ज्या लोकसभेच्या इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातनं आपल्या स्थानिक उमेदवार उत्तम किसनराव तिरपुडे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. मी उत्तम किसनराव तिरपुडे, राहणार ठाणे येथून पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ह्या पक्षातर्फे ठाणे लोकसभा मतदारसंघातून उभा आहे खासदारकी करता. आणि माझा उद्देश आहे की आपल्या बहुजन लोकांना जे अधिकार अजूनपर्यंत संविधानाप्रमाणे हवे आहेत ते अजूनपर्यंत मागच्या सरकारांनी यांना दिलेले नाही. त्याकरता मी पुढे झटणार आहे असं मी माझ्यातर्फे जाहीर करतो. म्हणून मी निवडणुकीमध्ये उभा आहे. संविधानाला वाचवण्याकरता संविधानामध्ये अधिकार दिलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझं कर्तव्य आहे. आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात बऱ्याच काही बाबी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक बेसहारा लोकांना 3,000 रुपये प्रति महिना आम्ही पक्षातर्फे देण्याचा प्रयत्न करू जर आमची सरकार ह्या लोकसभेत निवडून आली, हा आम्हाला चान्स मिळाला तर. तसेच महिलांना सुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्यात येईल. लोकप्रतिनिधींना एकच पेन्शन दिली जाईल असं आम्ही पक्षातर्फे जाहीर करतो. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुनी पेन्शन लागू करण्यात येईल आणि जातीनिहाय जनगणना करण्यात येईल. आणि बहुजन समाजाला फुकट खाऊ प्रवृत्तीपासून निवृत्त म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यांना चांगलं जगण्याकरता ज्या बाबी आवश्यक आहे त्या बाबी पुरवण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. नाही तरी मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की मला आणि आमच्या पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावं
आणि लोकसभेत पाठवावे असे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो। मैं वाईबी तायडे, मैं पीपीआईडी के उत्तर महाराष्ट्र राज्य का प्रभारी हूँ और बामसेप का पुराना कार्यकर्ता हूँ 25 साल से, और पीपीआईडी से पिछले 5 साल से जुड़ा हुआ हूँ। आज हमारे साथ हमारे साथी 23 भिवंडी लोकसभा मतदार संघ से खड़े हैं कलीम अंसारी साहब। ये हमारी जो राष्ट्रीय पार्टी है पीपीआईडी, उसके राष्ट्रीय उपाध्यक्ष है, और ये आज आपके सामने भिवंडी पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के तरफ से इस इलेक्शन में आपसे मुखातिब हो रहे हैं। मेरा नाम मोहम्मद कलीम अंसारी, मैं पीपुल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक का वर्तमान में राष्ट्रीय उपाध्यक्ष हूँ, और इस इलेक्शन में मैं 23 भिवंडी लोकसभा निर्वाचन क्षेत्र से उम्मीदवार हूँ। हम लोग तो बहुत चेंजेस लाना चाहते हैं, और वो चेंजेस जो है संविधान के आधार पर लाना चाहते हैं, क्योंकि इस देश के महापुरुषों ने जो मेहनत करके संविधान में जो कुछ हक अधिकार लोगों को दिए, और सत्ता का संचालन संविधान के अनुसार चलना चाहिए, जो नीति निर्देशक तत्व उन्होंने बनाए, कल्याणकारी राज्य की जो है योजना बनाई, वो सारी की सारी जो है जो सरकारें आई हैं वो संविधान के विपरीत जो है जाके कार्य करती हैं, जिसकी वजह से इस भारत को आजाद हुए लगभग 70-75 साल हो गए, लेकिन यहाँ के जो मूल निवासी हैं, यहाँ के जो 90% आबादी है, उनका जो उत्थान नहीं हो पाया, क्योंकि सरकारें हमेशा संविधान के अनुरूप जो है कार्य नहीं करती। अगर संविधान के अनुरूप कार्य करती होती तो अब तक देश जो है, ये जो कहा जाता था जैसे कि भारत जो है सोने की चिड़िया है, ये फिर से जो है सोने की चिड़िया होगी। अगर हमारी पार्टी जो है सत्ता में आती है तो हम सबसे पहले जो है इस देश में एक तरह की शिक्षा सभी को मिलना चाहिए, चाहे वो चपरासी का हो, चाहे राष्ट्रपति का बेटा हो, सबको एक तरह की शिक्षा मिलना चाहिए। शिक्षा जो है मुफ्त होनी चाहिए, और हम शिक्षा का जो है राष्ट्रीयकरण करेंगे, और जितने भी प्राइवेट लोग शिक्षा में जो है आ चुके हैं उन सबको प्राइवेट से जो है शिक्षा को जो है मुक्त कर दिया जाए। दूसरा हमारा मुद्दा जो है स्वास्थ्य सेवाएं जो है मुफ्त में मिलनी चाहिए, क्योंकि स्वास्थ्य सेवाओं की वजह से लोग जो है बहुत ज्यादा परेशान है, और इसकी वजह से उनका घर द्वार तक बिक जाता है। तो हम चाहते हैं कि यहाँ पर स्वास्थ्य सेवाएं फ्री रहें, ताकि लोगों को आसानी से जो है उनको जो है इलाज उनका हो सके। तीसरा जो है रोजगार की समस्या जो है बहुत बड़ी होती जा रही है, तो सबको जो है रोजगार मिलना चाहिए, और जिनको रोजगार के अवसर नहीं प्राप्त हो रहे उनको भी जो है हम 500 रुपया पर डे के हिसाब से उनकी मजदूरी जो है, और उसको जो है महंगाई भत्ते के साथ जो है जोड़ देंगे। ये हमारी पार्टी का जो है मुद्दा रहेगा। मैं आह्वान लोगों का यही करना चाहता हूँ कि ये इलेक्शन जो है अन्य इलेक्शनों की तरह नहीं है, बहुत ही क्रूशियल इलेक्शन है, और इसमें आप अगर थोड़ी सी भी चूक कर गए तो आपके साथ बहुत ज्यादा जो है जानवरों जैसा बर्ताव होने की संभावना है भविष्य में। इसलिए 5 किलो मुफ्त राशन से हम जो है हम जानवर बनने की तरफ जा रहे हैं। हमें चाहिए कि हम एक ऐसी सरकार को चुने जो हमें रोजगार दे, हमें शिक्षा दे, हमें अच्छी स्वास्थ्य सेवाएं दे। माझं नाव पल्लवी सखाराम खैरे आहे। मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पार्टीची कार्यकर्ता आहे। माझ्यासोबत श्रीकांत शिवाजी वंजारे हे आहेत। माझं नाव श्रीकांत शिवाजी वंजारे आहे। मी कल्याण मतदारसंघ 24 मधून उभा आहे, आणि आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षामधून उभा आहे, आणि आमच्या जे पार्टीचं अजेंडा आहे त्याच्यामध्ये संविधान लागू करणं आहे। जो आमचा शोषित वंचित तबका आहे, ज्यांना हक्काधिकारापासून वंचित ठेवलंय, ज्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यापासून वंचित ठेवलंय, ते त्यांना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू, आणि संविधान पूर्णपणे लागू करण्याचा प्रयत्न करू। जसं आपण आज बघतोय की आपल्या देशामध्ये आहे ना, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात नाहीये, चांगल्या प्रकारचं आरोग्य दिलं जात नाही। जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण जातोय तर तिथे आहे ना भरमसाठ पैसा घेतला जातो, आणि ज्याच्यामधून आहे ना आपल्याला आरोग्याची सेवा मिळत नाही। तर आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही सर्वात अगोदर चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ, सर्वात अगोदर चांगल्या प्रकारचं आरोग्य देऊ। जिथे आहे ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर
पूर्ण ट्रीटमेंट ही फ्री केली जाईल आणि त्याचबरोबर आमच्या देशामध्ये आम्ही जास्तीत जास्त रोजगार निर्माण करू. ज्या देशामध्ये लोकसंख्या एवढी जास्त आहे, जिथे एवढा जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो, तिथे ते रोजगार निर्माण करत नाहीयेत. जसं आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, तर आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही सर्वीकडे मॅन्युफॅक्चरिंग निर्माण करू. आम्ही सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामधून लोकांना रोजगार मिळेल आणि ज्याच्यामधून लोकांना मान सन्मान मिळेल. कारण सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्यांना रोजगार नसतो, ज्यांना मान सन्मान नसतो, ते लोक आहेत ना, त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. तर आम्ही पार्टीच्या माध्यमातून उभा आहेत, कारण की आम्ही लोकांचं मानसिक खच्चीकरण होऊन द्यायचं नाही. आम्ही आमचा जो शोषित वंचित तबका आहे त्यांना म्हणजे उभं करायचंय, त्यांचा मान सन्मान उभा करायचा आहे. याच्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुमची विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही तुमचं मत हे करा. कारण तुम्ही जर तुमचं मत व्यक्त म्हणजे चांगल्या प्रकारे मत व्यक्त केलं नाही तर तुम्हाला जी अवस्था आहे त्याच अवस्थेत जीवन जगावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत व्यक्त करा आणि योग्य प्रतिनिधी निवडून पाठवा. मला जास्तीत जास्त मताने निवडून द्या ही मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय.